मी बनवते आता पोळी. बघा डाळ आणली मी. डाळ नव्हती माझ्याकडे, संपली होती, तर डाळ आणली आणि मी अर्धा किलो डाळाचा पोळी बनवते. आज का म्हणजे नवरात्रीचा लास्ट आहे, आज देव हलवायचा असतो, तर मी नैवेद्य दाखवून देव हलवणार आहे. गुळ आहे, गुळ आहे. हे उष्ट नाही करायचंय बेटा, मी दुसरा देते तुला. तर मी पोळी अर्धा किलो बनवते. आता नैवेद्य दाखवायचे देवाला आणि संध्याकाळचा टाइम झालाय, तुम्ही दाखवते बघू शकता. 6:30 वाजले. मी आता डाळ ठेवते. धुवून घेणार आहे ह्याला, असंच नाही टाकणार आहे. उष्ट नाही करायचं बोलते तरी हो साईडला. मी देते, दुसरा देते. मला वाटतं लय होईल का अर्धा किलो. खाऊ एक स्वतः 3 पाण्याने धुवून घेतले त्याला. काय करते, सगळं तयारी करून घेते. कांदे खोबऱ्याची आमटी बनवून घेते, आमटीचा मसाला काढून घेते. मी काय करते ना, बेसिक जे चीज आहे ना पुरणपोळीची, ते भाजून घेते. आता मसाला भाजून घेते आमटीसाठी आणि गुळ कापून घेते. जोपर्यंत डाळ शिजणार तोपर्यंत थोडेफार कामं करून घेते, म्हणजे फोडणी घालायला बरं होईल. मला भात बनवून घेते, असं करते. मला दाखवतेच मी पुरणपोळीचं. हे सगळं करून घेते पहिले आणि कापून घेतले. हे बघा, हे खोबरं. थोडीशीच आमटी बनवायची आहे. आमटी कोण खात नाही, वेस्ट होते माझ्याकडे, मला माहिती आहे, त्याच्यामुळे एवढं आणि एवढं कांदे आणि खोबरं थोडासाच घेतले. म्हणजे ना आमटी गोड गोड लागते जास्त खोबरं घातले तर, त्याच्यामुळे आणि हे भाजून घेते. आणि चाय पण बनवायचे, तर ते पण आले ड्युटीवरून. सकाळी 8 वाजता गेले होते, तर आता आले. सगळं काढून तर घेतले, तर आता ह्याला कापून घेते. जोपर्यंत भाजते तोपर्यंत हे पण काम होईल, दोघं होईल. तर तुम्हाला पण दाखवते मी भाजायसाठी. कांदे सगळं भाजून घेते. त्यांनीच घेतलं. इथे दे, बॉटल दे, बॉटल दे, नंतर पी. ते आता नाही पियायचं, सर्दी होते. माझा ना शेगडी ना वरती खालती, म्हणून तवा वरती खालती हे झालाय. ते सगळं सांगायचं काय? हा, तर तवा खाली वरती लय भारी. 80 रुपये काहीतरी किलो होता आणि 2 किलो आणले, 2.5 किलो आणले, 2.5 किलो आणले होते. त्याच्यामध्ये अर्धा मिनिटच काढले. छान आहे, मोठे मोठे छान आहे, मस्त. लय गोड आहे पण हे सीताफळ. तुम्ही या हैदराबादला घ्यायला. तुमच्याकडे पण भेटते, महाराष्ट्राला भरपूर भेटते. टाइमपास गोड पाहिजे असेल तर या हैदराबाद. आणि पेरू पण आणले होते,
पेरू काहीतरी 80 रुपये किलो होता, ते पण आम्ही घेतलेलो. पेरू 1.5 किलो घेतलेले आणि हे 2.5 किलो. गूळ कापून घेते आता. इथे ना हे ठेवले कांदे, इथे ना गूळ कापून घेते. पटापट मऊ आहे, पटापट होते. मऊ आहे, मऊ, कडक नाही आहे असं, पटापट होते. हा काढून घेतले तुम्हाला दाखवते. ह्याच्यात घालते आता. तूप टाकते थोडासा, म्हणजे तुपाने ना बरं थोडासा बरं. थोडासा टाकले. आणि याच्यातच टाकणारे गूळ आणि असं शिजवणारे. गूळ पण मी कापून ठेवले होते. कमी होईल की जास्त होईल समजत नाही. गूळचा कमी होईल वाटतं, अजून घालते. पाणी सुटेल थोडा दमाने, ते गूळ हे होईल, पाणी सुटते बोलते दमाने. थोडासा हलवून खेळते बघा. गेली आत म्हणजे ना. आता पुरणपोळीचा सगळं झालंय, तुम्हाला दाखवते. हे करून ठेवले. लय टाइम लागला त्याच्यासाठी. त्यांना पण घेतली होती, हात दुखायला लागला होता माझा. आता घालते मी फोडणी ह्याची आमटीचा. मसाला सगळं करून ठेवली होती, तुमच्या समोरच केली होती. तर आता हे बघा मसाला थोडीशीच बनवायची आहे, जास्त नाही बनवायचं. माझ्याकडे ना छोटा भांडा नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये करते. छोटा कुकर आहे, पण त्याच्यात ना काल खीर बनवली होती ना, ते उरलेलं आहे. तर त्याच्यामुळे ती फ्रीजमध्येच आहे. तर मी बोलले की आता चला ह्याच्यातच करते. त्याच्यामध्ये पण केलं तर थोडासाच करायचं आहे, थोडाच करणार आहे. आमटी फोडणी झाली आहे, दिसते तुम्हाला. फोडणी झाली. आता मी चाय पिऊन घेते, नंतर पोळी बनवायला घेते. बनवेल तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे. भात पण झालाय, आता फक्त पोळी बनवायची आणि नैवेद्य दाखवायचा आईला, देवीला. आईला बोलते तर तुम्ही दुसरा काय विचार करणार. देवीला दाखवायचे. तर चला चाय पिऊन घेते. थोडासा गरम आहे तोपर्यंत पिऊन घेते आणि नंतर तुम्हाला परत भेटते.
इथे ना मी ना पोळी करत होती, पोळी करायला घेतली होती आणि आवाज म्यूट केली मीनी का म्हणजे ना तुम्हाला समजायला येणार नाही. पहिली पोळी जी मी केली ना तर ती पोळीला मीनी पहिले तुम्ही बघितलेच असेल, मी कांदे वगैरे खोबरं वगैरे भाजली तर त्याच्यावर ना तेल होता आणि कांद्याचा ना थोडा तुकडा होता, तर ते मीने काय काढले नाही तर पोळी टाकून दिली. तर पहिली पोळी मला वाटला की हे पोळी नको, आईला नैवेद्य दाखवायचा होता, तर मीनी काय केले पहिले पोळी शेकली आणि ती तशीच ठेवली आणि दुसरी पोळी तूप लावूनच केली. आईला मान असतो ना तुपाचा, तर तूप लावूनच केली मी पोळी. पण मीनी काय केली पहिली पोळी पण सगळे पोळीला तूप लावले, पण काय आहे ना पहिली पोळी ठेवून घेतली आणि दुसरी पोळी परत करायला घेतली आणि ती पोळी आईला नैवेद्य दाखवली, असं केली. का म्हणजे ना मला बरं नाही वाटत होतं ते, का म्हणजे सगळं तेल पण होता आणि म्हणजे त्याच्यावर सगळं लागत होतं कांद्याचा ते सगळं त्याच्यामुळे. आणि इथे मी दुसरी पोळी पण शेकून घेतली आणि आईला नैवेद्य दाखवून घेतली, आरती वगैरे सगळं करून घेतली. ते सगळं काय दाखवायचं पॉसिबल झालं नाही मला म्हणून दाखवली नाही मी, पण आरती आपला बाप्पाला कसं करतात तसंच आरती केली, सगळे केले. आणि कालच ओटी वगैरे भरली होती. झाले माझी पोळी, हे बघा पोळी त्यांना दिले आणि दूध टाकायचे, दूध उकळायला ठेवले आणि झाले, आमटी झाली आणि हे उरलं एवढा हे डाळ आणि भात झाले, सगळं झालं आहे आता. आणि कामं उरकायचे आहे, कामं लय पडले, कामं म्हणजे जेवून खाऊन नंतर हे करते, पोरांनाही खाऊ घालायचे. पोळी वगैरे सगळं झाली आहे माझी, कुमकुम बघा किती, आणि नैवेद्य वगैरे झाली, आरती वगैरे सगळं झालं आमचा, नारळ वगैरे सगळं फोडली आणि देव पण हलवली. आज घट हलवायचा असतो बोलतात, तर हलवली घट पण. आता दूध ठेवले तिथे, हे पुरण खायला यायचं त्यांना पण वाढले, आता दुधाची वेट करते उकळायची आणि सगळं झाले. आता जेवून खाऊन पिऊन धुवून घेते सगळं, आता नाही करणार. पहिले पोरांना खाऊ घालणार आहे, त्याच्यानंतर सगळं काम करणार आहे, मी पण खाऊन घेणार त्याच्यानंतर काम करणार. तर चला, आज असा दिवस होता माझा नैवेद्याचा आणि पुरणपोळीचा. मला माहिती नव्हतं, मी कधी केली नाही आहे सगळं, तर आज पहिल्यांदाच सगळं मी जे पण देवाचं करते सगळं पहिल्यांदाच करते. तर मी सगळं विचारूनच केली आहे, तर मला एवढं माहिती नाही आहे सगळं. तर आज माझी ननद आहे ना मोठीवाली, त्यांना विचारून, माझी सासूला विचारून सगळं त्यांच्याशीच केली आहे मी. तर आज चांगला झाला, आरती वगैरे पण झाली आहे आमची आणि ते पण आले होते तर अजून चांगला झाला, संगती आरती झाली आमची. तर हेच, आणि दूध उकळायला आले, थोडे वेळ उकळू देते आणि त्यांच्या नंतर त्यांना वाढते आणि खाऊन पिऊन सगळं आवरून घेते आणि परत भेटते तुम्हाला आवरल्यावर. बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला लई लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज तुमचे सबस्क्राईबचा लई गरज आहे. 1000 झाले तरी चालते, 1000 व्हायला पाहिजे. आता तर खाली 100 पण नाही झाले पूर्ण. त्याच्यासाठी लई रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जे पण बघतात, आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटत असेल तर धन्यवाद आहे, तुम्ही बघतात माझा व्हिडिओ सगळ्यांना. आणि सगळ्यांना नवरात्रीची आणि दसऱ्याची शुभकामना. आणि काही नाही, सबस्क्राईब करून घ्या आणि असंच व्हिडिओ येत राहील माझा. माझं लई कोशिश करणार बाहेर जाता आणि ते पण दाखवायचं तुम्हाला, पण माझं काय ना, मला ना लाज वाटते. पहिल्या आहे ना नवीन ब्लॉग काढते म्हणून सवय होईल, मला पण माहिती आहे. तर चला, आज असं होता. तुम्हाला सबस्क्राईब चांगला वाटला तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया परत.